श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय 32। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचन्द्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। पावला विजयानंद निर्वाण बाळक राम हि निजानंद लीन साई चरण सन्निध। तैसेच तात्या साहेब नुलकर मेघाही निस्सीम भक्त प्रवर उभयताही अर्पिले शरीर दृष्टी समोर साईंच्या। याहून मोठा चमत्कार व्याघ्रासारिखा प्राणी क्रूर तयाचाही निधन प्रकार परिसिला सविस्तर श्रोत्यांनी। आता सांप्रत अध्यायात स्वये बाबांच्या मुखे वर्णित ऐसा गोड कथितो वृत्तांत श्रोतया अत्यंत हितकारी। असता एकदा बाबावनात झाले गुरुदर्शन अकल्पित। कैसी गुरुची करणी अद्भुत परिसाते चित्त देऊनी। या कथेची परमनवलाई वानुमी पामर किती काही। भक्ती श्रद्धा मुक्तिदायी स्वमुखे साई वदले जी। तैसेच एका बाईचे मन होते घ्यावे बाबांचे दर्शन। वसावे तेथे दिवस 3 रहावे निरशन व्रतस्थ। कैसा तियेसी आणिला प्रसंग कैसा करविला निर्धार भंग। कैसा पुरण पोळिया सुरंग करविल्या खमंग तिज करवी। पोळ्या केवळ नाही करविल्या यथेच तिज करवी खावविल्या। परकार्यार्थ देह झिजविल्या सार्थकी लाविल्या हे श्रेय। यातची आहे परम कल्याण उपासाहून अनेक गुण। कैसे तिजला दिले ठसवून कधीही विस्मरण न घडेसे। तैसेच जया परमार्थी आवड कैसा करावा अभ्यास दृढ। करावे कैसे साहस अवघड साधाया जोड नित्याची। ये अर्थीचा कथानुक्रम अमृताहूनही गोड परम। श्रोतया उपजेल भक्ती प्रेम दुःखाचा उपरम होईल। आता येथोनी कथा गोड श्रवणार्थीयांचे पुरेल कोड। वक्त्या श्रोतया स्वानंद जोड
पुरेल होड श्रवणाचे. प्रेम भरित लोलिक वदवितील साई कथानक. मज पामरा मूर्खालेख लिहिताही कौतुक पदोपदी. जेवी गंगा दर्शने पाप अथवा चंद्राच्या दर्शने ताप. देवी साई मुखीचे आलाप पाप संताप हारक. आता आपण श्रोते जन करा श्रवणार्थी सादर मन. महाराज साई मुखीचे वचन निज गुरु दर्शन कारक. जरी वेद वेदांग अध्ययन केले श्रुतिशास्त्र पारायण. गुरु कृपे वीण नाही ज्ञान इतर तो क्षीण केवळ. अव्यक्तादि स्थावरांत हा संसार वृक्ष अतिविस्तृत. जन्म मरण शोकाकुलित. दृष्ट जात नाशिवंत छेद आणि नाशयुक्त. म्हणून याते वृक्ष वदत तो हा अव्यक्त स्थावरांत वृक्षोपमित संसार. तो हा दृष्ट नष्ट स्वरूप ऊर्ध्वमूळ संसार विटप. जयाचा पार शाखा व्याप नाकळे अत्यल्प ही कवणा. क्षणामागे क्षण लोटे तैसा हा पसरे फुटती फाटे. कधी दुरून रमणीय वाटे आलिंगिता काटे सर्वांगी. कदली स्तंभ सम निस्सार जैसे मृग जळवा गंधर्व नगर. तृष्णा जले बद्ध परिकर ऐसा हा तरुवर साजिरा. अविद्या काम कर्मोद्भव अव्यक्त बीजा माझी प्रभव. जो प्रतिक्षण अन्यथा स्वभाव असता भावात्मक स्वये. अनर्थात्मक हा ठाईचा अविद्येपोटी जन्मयाचा. ईशणा तृष्णादी पाणियाचा साठा तयाच्या सभोवती. धनधान्य पुत्रदारा परिग्रहाचा जया पसारा. देह बुद्धीमुळे या थारा तया आधारा तो वलते. अनंत प्राणी लिंग भेद हेच जया वृक्षाचे स्कंद. कर्मवासनादी पारंब्या निर्बंध तेणे हा संबंध फोफावे. श्रुतिस्मृत्यादि पत्री जो भरला शब्दस्पर्शादि पल्लवी तरतरला. यज्ञदान क्रिया कुसुमी डवरला. रसरसला जो द्वंद्वरसी. अंत नाही याची फळा उपजीविका भूत हा सकळा. भूर्भुवादि लोक हा सगळा यया वेगळा राहीना. कधी नृत्य गीत वादन कधी क्रीडा हास्य रुदन. ऐसा हा अश्वत्थ सनातन अधोवदन सर्वदा. शबल ब्रह्मी आविर्
असंगशस्त्रे जयाते अभाव, शुद्ध मूलाधार जो सद्भाव, ज्योती स्वभाव तो जाणा। ते ब्रह्म सत्य सर्वाधार, जग हे मिथ्या स्वप्नाकार, जयान आद्यंत निर्धार, मध्येच वसणार कैसे ते। यदर्थ परिश्रम करीती विरक्त, संत संतत जेथे अनुरक्त, मुमुक्षूंचे जे अपेक्षित, जे अभिसित साधका, असेल इच्छा ते ठाई पडावे, तेणे संतांची शरण रिघावे, मग ते वदतील ते ते ऐकावे, समूळ वर्जावे कुतर्का। बांधूनिया मनाची मोट, करूनी बुद्धीचा कडेलोट, होऊनिया निसंग निपट, लक्षावे नीट गुरुचरणा। कुतर्कांचा करा झाडा, ना तो करतील मार्गात झगडा, अभिमान पाया तळी रगडा, तरीच पैल तडा पावाल। ये अर्थीची गोड आख्यायिका, बाबा स्वये बदले ती ऐका, सेविता गुरु वचन पियुखा, परम हरिका पावाल। एकदा आम्ही चौघे जण, वाचुनी पोथी पुस्तक पुराण, करू लागलो ब्रह्मनिरूपण, ज्ञान संपन्न होऊनी। उत्थरेदात्मनात्मानं, हे गीतेचे घेऊनी वचन, अयुक्त सर्वथैव परावलंबन, ऐसे प्रवचन एक करी, तया प्रत्युत्तर करी अन्य, मन स्वाधीन तोची धन्य, असावे संकल्प विकल्प शून्य, काही न आपणा वीण जगी, अनित्य सर्व सविकार, नित्य एक निर्विकार, म्हणून नित्यानित्य विचार, करा निरंतर तिजावदे। चवथ्या नावडे पुस्तकी ज्ञान, करू आदरी विहिताचरण, काया वाचा पंचप्राण, करी समर्पण गुरुचरणी। गुरु परमात्मा चराचर, भरला असे तबाह्याभ्यंतर, ऐसा व्हावया निज निर्धार, निष्ठा अपार आवश्यक। अनागमज्ञ केवळ तार्किक, वादोन्मुख आणि चिकित्सक, तयान स्वप्नी हि ज्ञान सम्यक, शुद्ध भाविक पाहिजे। ऐसे आम्ही चौघे सुबुद्ध, निघालो लावू काही शोध, स्वबुद्धीनेच व्हावा तो बोध, स्वतंत्र निर्वेद मानसे। ऐसी इच्छा तिघांच्या अंतरी, वनी विचरता स्वच्छंद परी, भेटला मार्गात एक वणझारी, प्रश्न तो करी आम्हा ते। ऊन पडले आहे प्रखर, प्रयाण किमर्थ आणि कुठवर, चाललो तयास केले
पाहून बरी परिस्फुटता, पाहून तयांची धावा धाव, वणजारियाचा कळवळला जीव, म्हणे वन दुर्गम न कळता ठाव, स्वेच्छा स्वभाव विचारू नये. राणी वनी हिंडावयास, सवे घ्यावे वाटाडियास, भर दुपारी ऐसे साहस, करिता आयास किमर्थ. नका सांगू गुप्तार्थ परी, बसा खा भाकर तुकडा तरी, पाणी प्याजा तदनंतरी, राखा सबुरी अंतरी. आला जरी तुका काकुळती, आम्ही तैसेच निघालो पुढती, धिक्कारिली तयाची विनंती, थकलो की अतीव मार्गात. आम्ही अवघेच बुद्धिमान, काढू आपुला मार्ग शोधून, वाटाडियाचे काय प्रयोजन, होता की अभिमान हा पोटी. परितेरान अतिविस्तीर्ण, विशाल तुंग विटपी विकीर्ण, रिघेन जेथे सूर्य किरण, मार्ग क्रमण कै तेथे. होऊनिया दिशा भूल, भ्रमलो इतस्ततः निष्फल, थोर दैवाचे तेणेच हे स्थल, मागुती निश्चल पावलो. दैवे लाविले आल्या वाटे, पुनश्च पूर्वी लवणजारी भेटे, म्हणे भरला वाटते अवघाटे, चातुर्य आटे बुद्धीचे. कार्यसान अथवा मोठे, मार्ग दावावया लागे बोटे, शोधन लागे रित्या पोटे, बुद्धीचे फाटे अफाट. असल्या वीण ईश्वरी घाट, मार्गी होईन कोणाची गाठ, देऊ नये अन्नासी पाठ, वाढिले ताट डावलू नये. भाकर तुकडा देई कोण, घे खा म्हणे तयाचे वचन, मानावा पूर्ण शुभ शकुन, कार्य निर्विघ्न कारक. करा आता अल्पाहार, धरा चित्ती किंचित धीर, परित्यारुसेना हा सुविचार, पुनश्च निराहार निघाले. न लाविता शोध काही, अन्न सेवन करणे नाही, ऐसे वदून मग ते पाही, दुराग्रही नाडले. मज लागली होती भूक, त्रिशेने कोरड कंठास शोक, वणजारियाचेही प्रेम अलोलिक, वाटले कौतुक तयाचे. आम्ही विद्वान मोठे पढीक, दया माया नाही ठाऊक, उष्ट्या हाते असता धनिक, हाकिला न काक एकाने. हा तो अविद्वान अनधिकारी, नीच वर्ण ज्ञात वणजारी, परिस्वाभाविक प्रेम अंतरी, भाजी भाकर खा म्हणे. ऐसे लाभावीण प्रेम,
करी जो तोच सुबुद्ध परम, तयाचा आदर हाची अप्रतिम, विद्योपक्रम वाटला. म्हणून या आदरपूर्वक वणजारियाने दिधलेला एक, सत्कोर खावोनी प्यालो मी उदक, तो काय कौतुक वर्तले. गुरुराज आले अकल्पित, म्हणती वादावादी किमर्थ, मग निवेदिला इत्थंभूत, वर्तला वृत्तांत तयास. येता काय मज समेत, लावूनी देतो शोध त्वरित, परी जो आदरील मद्वचनार्थ, तयाचाच स्वार्थ फळेल. इतरांनी ते नाही मानिले, परिम्या शिरसा मान्य केले, इतर सर्व निघून गेले. मग मज घेतले गुरुराये, नेले एका विहिरीवर, दोन्ही पायास बांधिला दोर, वरती पाय खालती शिर, पाण्याबरोबर सोडिला. पाण्यास पोहोचू नयेत हात, पाणी जाऊ नये मुखात, ऐसे मज अलगत लोंबत, सोडिले विहिरीत गुरुराये. झाड होते काठी एक, तयास दोरीचे दुसरे टोक, बांधून गेले गुरुराय निशंक, कोणान ठाऊक कोठे ते. घटका गेल्या 10-12, परतले मग ते माघारा, काढूनी बाहेर मज झरझरा, पुसले की बरा आहेस तू. मग म्या दिधले प्रत्युत्तर, होतो अत्यंत आनंद निर्भर, भोगिले जे सौख्य अपार, ते काय पामर मी वानू. परिसता हे माझे वचन, जाहले गुरुराय सुख संपन्न, निज हस्त अंगावरी फिरवून, जवळी राहवून घेतले. सांगता येती प्रेमाचे उमाळे, मग मज नेले गुरुने शाळे. पक्षिणी पिलिया पाखी कवळे, मज लागी कळवळे ते रीती. काय गोड गुरुची शाळा, सुटला जनक जननीचा लळा. तुटली मोह ममतेची शृंखला, लाधलो अवलीळा मुक्तता. सुटला दुरापाश सगळा, भंगली प्रवृत्ती प्रतिबंध अर्गळा. वाटिया गुरुच्या गळ्यात चिगळा, घालून त्या डोळा वसवावे. तयाचे प्रतिबिंब नसता डोळा, तो काय शुद्ध मांसाचा गोळा. अथवा त्याहून बरा मी आंधळा, ऐसी ही शाळा मज झाली. लागता या शाळेस पाय, कोण हतभागी माघारा जाय. माझे घरदार बाप माय, सर्वची गुरुराय झाले. इतर इंद्रिये सहित मना, सोडून या निज स्थाना. ठेली येऊनी एका
नाही गुरुवीण दुजे आन, अनन्य अवधान या नाव करिता गुरु स्वरूप ध्यान, कुंठित होय बुद्धी मन, म्हणून शेवटी करावे नमन, निशब्द मौन धरोनिया, ना तो ज्ञानार्थ गुरु करावे, शून्य सदुपदेशाच्या नावे, दक्षिणा देता वित्ता मुकावे, अनुतापा पावावे परिणामी, गुह्य ज्ञानाची केवळ चावटी, मिरवे प्रांजळपणाची दिवटी, पाजिली दंभे जया बाळगुटी, देईल शेवटी तो काय, बाह्यात्कारी मोठा सोवळा, अंतर्यामी नाही कोवळा, प्रतीतीच्या नावे आवळा, तयाची शाळा निकामी, जेथे शब्द ज्ञानाला ऊत, ब्रह्मज्ञानाची नाही प्रचीत, स्वमुखे गुरु निज गरिमा गात, शिष्या निज हित ते कैचे, जयाचा बोल झोंबे नावरमी, साक्षी न पटे अंतर्यामी, तयाचे गुरुत्व काय कामी, व्यर्थ रिकामी वटवटती, असोईसी दिधली सेवा, डावीला मज ज्ञानाचा ठेवा, लागला न मज शोध करावा, अर्थ गिवसावा किंचितही, अर्थ जात स्वये प्रकटले, अप्रयासी हाती चढले, गुरुकृपेचे ऐसे केले, शोधणे ठेले ठाईच, खाली डोके वरती पाय, टांगी उफराटे जै गुरुराय, तैमज आनंद कैसा होय, समर्थ गुरुमाय जाणाया, संतांघरची उलटीच खूण, हे तो अनुभव जन्म ज्ञान, येथे निष्ठाच एक प्रमाण, एक साधन गुरु कृपा, कर्मठास विधी निषेधपण, ज्ञानियाते ज्ञानाभिमान, योगियाते दंभाचा शीण, विश्वासावीण चालेना, पंडितांचे गर्वांध डोळे, अभिमानाचे प्रत्यक्ष पुतळे, ज्ञानियातयास पाहुनी पळे, संगे न मेळे तयांच्या, ज्ञानी वदे माझी आवीण, देव तरी दुसरा कोण, मी तो स्वयेच ज्ञान संपन्न, चिद्घन परिपूर्ण तो मीच, भक्त स्वकीय भक्तिभावी, ज्ञानाची ती प्रौढी न मिरवी, तनुमन धनेसी स्वामीसी गोवी, स्वामीसी निरवी सर्वस्व, ही एक माझी कर्तबगारी, ही मत सामर्थ्याची थोरी, ही मद्बुद्धी वैभवाची उजरी, नसे ही पुंजरी तयाते, जे जे घडे ते देव घडवी, तोच उतरवी तोच चढवी, तोच लढे अथवा लढवी, करता करवी तो ते
परिसावा उद्बोधतयाचा। हे सर्व कर्मठ घनपाठी विद्वत्तेची घमंडी पोटी, करिता शब्द ज्ञानाची चावटी, निघाली गोठी देवाची। निज ज्ञानाची नेटे पाटे, देव कैसा कोठे राहाटे, आपणा कैसा कवड्या वाटे, युक्तीने भेटे हा हेत। प्रबुद्धा माझी श्री साई एक, मूर्तिमंत वैराग्य विवेक, परब्रह्म स्वये देख, कहा अविवेक आलंबिती। ऐसी श्रोते घेतील आशंका, तरी हा लोक संग्रह देखा, साई समर्था भक्तोद्धारका, हीनत्व हे का आणील। स्वये आपण असता अवतारी, वंद्य मानुनिया वणजारी, अन्न ब्रह्म निज निर्धारी, सेवनी थोरी गायली। तैसेच तया जो अवमानी, तयाची कैसी होते हानी, गायली ही प्रबुद्धांची कहाणी, कोणी न ज्ञानी गुरुविण। मातृपित्राचार्यानुशासन, या विण अशक्य धर्मज्ञान, तेहि सर्व अध्ययनाधीन, विना अनुष्ठान ते व्यर्थ। संपादु लागे आशीर्वचन, होई मातृवान पितृवान, आणिक होई आचार्यवान। श्रुतिवचन विश्रुत हे, यात्रयींचे जे अनुसंधान, अथवा ईज्याध्ययन दान, जन्म मृत्यूचे भावया उल्लंघन, परम साधन हे एक। ही सर्व चित्त शुद्धीची साधने, या विना आत्मवस्तूचे नाणे, हाती न चढे ऐसे ते जिणे, व्यर्थ येणे जन्मास। शरीर इंद्रिय आणि मन, बुद्धी ही नेणे करू आकलन, ऐसे जे आत्मस्वरूप गहन, तयाचे दर्शन गुरु कृपे। जेथे प्रत्यक्ष वा अनुमान, उभय प्रमाणे अप्रमाण, तया करतलगत आमल का समान, कोण गुरुवीण दावील। धर्म अर्थ तिसरा काम, प्राप्त होतील करिताश्रम, परितवथा पुरुषार्थ परम, गुरुवीण श्रम सर्वथा। या शिर्डी संताची आदर बारा, जोशी ही येती देती मुजरा, सांगती नर देहाचा होरा, भविष्य थोरा मोठ्यांच। धनधान्य वैभव भोगी, राजे रजवाडे आणि जोगी, तडी तापडी रागी विरागी, दर्शना लागी उत्कंठित। जपी तपी व्रती संन्यासी, यात्रे करू क्षेत्र निवासी, गायक नर्तक परिवारेसी, येत शिर्डीसी दर्शना। महारही येई जो हा
बाप खरा, चुकविल येर झारा जन्माचा. आत्मलिंग जयाचे गळा, विभूती फासिली जयाचे भाळा. जयाचा कोरान्न भिक्षेवर डोळा, पहावा सोहळा जंगमाचा. मानभाव गारोडी येती, गोंधळी प्रेमे गोंधळ घालिती. भवानीचा जोगवा मागती, अति प्रीती बाबांसी. अंध पंगू कान फाटे, जोगी नानक भाट दिवटे. समर्थ साईच्या भक्ती पेटे, धावती मोठे प्रेमाने. डुगडुगे सरोदे पांगुळ, कोल्हाटिणी ही करीती खेळ. तेथेच हा वंजारी प्रेमळ, आला की वेळ साधुनी. धन्य धन्य साईची आकृती, वैराग्याची होती व मूर्ती. निर्विषय निस्संग निस्वार्थी, भक्त भावार्थी अनुपम्य. असो आता पूर्वानुसंधान, मुख्य कथेचा धागा धरून. सुरू करू की आख्यान, श्रोती अवधान देईजे. बाबान स्वये उपाशी राहत, कोणासही न राहू देत. उपोषिताचे न स्वस्थ चित्त, कैचा परमार्थ तयाचा. देवन लाधे रित्या पोटी, आधी आत्म्याची करा संतुष्टी. या उपदेशाची आणिक गोष्टी, श्रोतयासाठी निवेदितो. भुकेने ऐन दुपारचे वक्ती, खालची माती जै होते वरती. अन्न ब्रह्म पदाभिव्यक्ती, उपजते वृत्ती सचित्ताच्या. अति दुर्धर ऐसी वेळा, तोंडी न देता अन्नाचा गोळा. हीन दीन इंद्रिय मेळा, विसरे निज कळा सर्वस्वी. पोटी नसता अन्नाचा ओलावा, देव कवण्या डोळा पहावा. कवण्या वाचे महिमा वर्णावा, करणे परिसावा तो कवण्या. सारांश सकल इंद्रिया शक्ती, तरीच घडे देवाची भक्ती. जरी अन्नावीण क्षीणत्वा येती, तरी त्यान गती परमार्थी. अति भोजन तेही नाहित कर, मित भोजन खरे सुख कर. उपास अतिरेक भयंकर, असुख निरंतर भोगवी. एकदा एक बाई शिर्डीस, पत्र घेऊन केळकरास. आली साईचे दर्शनास, परम उल्लास मानसी. महाराजांचे पायांपाशी, बसावे 3 दिवस उपवासी. बाईने निर्धारिले मानसी, तिचे तिज पाशीच राहिले. बाबांच्या नित्यक्रमानुसार, परमार्थाचा करिता विचार. आधी कंबरेस बांधावी भाकर, बाईचा निर्धार उपराता.
जयामनी देवगी वसावा, भाकर तुकडा आधी खावा, असल्या वीण समाधान जीवा, कैसे नि देवा उमगावे, भुकेल्या पोटी देव सापडे, हे तो कल्पांतीहीन घडे, उपास तापास यांचे साकडे, चाले ना इकडे साईसी, अंतः साक्षी महाराजांसी, होतेच हे ठावे पूर्वील दिवसी, आधीच दादा केळकरांपाशी, होते की भाषित झालेले, आता या शिमग्याच्या सणाशी, राहतील का माझी पोरे उपाशी, कैसे मी राहू देईन त्यांसी, मग मी कशासी पाहिजे, साई मुखा वाटे बाहेर, पडले नाहीत जो हे उद्गार, तोच दुसरे दिवशी तयार, पातली शिर्डीवर ही बाई, उपनाव बाईचे गोखले, उक्त प्रकारे मनी निर्धारिले, दादांच्या येतेच गाठोडे लाविले, पत्र दिधले तयास, कानीट कर काशी बाई, आप्त संबंधे पत्र देई, विनवी दादांस लावाया सोई, दर्शनार्थ साई बाबांच्या, बाई शिर्डीस येऊन पातल्या, तात्काळ बाबांच्या दर्शना गेल्या, दर्शन होऊन क्षणभर बसल्या, तोच तयास उपदेश, कोणाचे काय अंतर्गत, साईनाथ जाणे समस्त, ऐसे न काही भूमंडळात, नसे जे अवगत तयास, अन्नमन्नाद विष्णुरूप, उपास तापास आणि निर्लेप, निराहार आणि निराप, किमर्थ हा व्याप वाउगा, काय आवश्यकता आपुल्याला, उपास तापास करावयाला, बाबा आपण होऊन तियेला, ऐसिया बोला बोलले, जात्या दादा भटाचे घरी, कुशाल पूर्णाच्या पोळ्या करी, तयाच्या पोरा बाळास चारी, स्वयेही पोट भरी तू खाई, नवल तो शिमग्या सारी खासण, बाई येण्याचा योगही विलक्षण, दादांचे कुटुंबही तत्क्षण, अस्पर्श होऊन बसलेले, विराली उपोषणाची उकळी, स्वयंपाकाची आली पाळी, मग ती परम प्रेम समेळी, आज्ञा पाळी बाबांची, चरण बाबांचे अभिवंदून, दादांची या घरी जाऊन, पुरणपोळीचे जेवण करून, सर्वास वाढून जेवली, काय आख्यायिका ही सुंदर, काय अंतर्गत अर्थोपसंहार, भावे ऐसे गुरुवचनी स्थिर, नाही मग उशीर उत्थारा, ऐशीच एक आणिक कथा, आठवली होती साई
कथिली प्रेमे भक्ता समजता सादर श्रोता परिसिजे जयामनी परमार्थियास तयाने केले पाहिजे तसायास करू लागे दृढ अभ्यास व्हावे साहस ही स्वल्प ऐसे हे सत्कथामृत चरण तीर्थ सेवावे नित्य कल्याणार्थ होता संत चरणी विनीत होईल पुनीत अंतर एकदा मी लहान असता फडका बांधून पोटा भोवता धंदा मिळावा निर्वाहा पुरता आणून चित्ता निघालो चालता चालता बीड गावा आलो तेथे घेतला विसावा फकीराच्या माझ्या न्याराच कावा आनंद जीवा वाटला तिकडे मिळाले जरीचे काम मीही खपलो अविश्रम फळले ते माझे सकळ श्रम पहा पराक्रम फकीराचा माझ्या आधीच लाविलेले हुशार हुशार नावाजलेले चार पोराही काम केले तेही मापिले ते समयी एकाने 50 रुपयांचे केले 100 दुजियाचे झाले तिजियाचे 150 भरले माझे सर्वांगुणी द्विगुणित पाहुनिया माझी हुशारी धनी बहु आनंदला अंतरी बहुतांपरी मज गौरव करी प्रेम भारी मजवरी मग तयाने पोशाख दिधला डोईस पागोटे अंगावर शेला परी मी तो बांधून ठेविला जैसा दिधला तैसाच कोणाचे देणे कोणास पुरते कितीही द्यावे सदा अपुरते माझे सरकार जै देऊ सरते न सरते ते कल्पांती देणे क माझ्या सरकारचे तयासी तुळे कायते इतरांचे अमर्यादास मर्यादेचे भूषण कैचे असावे माझे सरकार न्यान्यावदे मजलाच जो तो म्हणे दे दे कोणी न माझ्या बोलासी लक्ष दे एकही सुधे ऐकेना उतून चालिला आहे खजिना एकही कोणी गाड्या आणिना खणा म्हणता कोणीही खणीना प्रयत्न कोणा करवेना मी म्हणे तो पैका खणावा गाड्या वारी लुटून न्यावा खरा माईचा पूत सावा तेणेच भरावा भांडार आमुची तरी काय गती मातीची होऊन जाईल माती वारा जाईल वाऱ्याच्या संगती येईना मागुती हा वेळ असो माझी या फकीराची कळा माझी या भगवानाची लीळा माझी या सरकाराचा ताळा
लई निराळा न्याराच. मीही कधीच कोठे जातो, कोण्याही ठाई जाऊन बैसतो. परी हा जीव मायेत घोटाळतो, गोते खातो अनिवार. माया आहे फार कठीण, तिने केलो मी हीन दीन. माझी या माणसांची रात्रंदिन, घोकणी करून असतो मी. जो जो जैसे जैसे करील, तो तो तैसे तैसे भरील. ध्यानात ठेवी जो माझे बोल, सौख्य अमोल पावेल तो. हे माड साईसी शरण, अपूर्व हे कथा निरूपण. साईच स्वये करी जई आपण, माझे मी पण फिके तई. तोच या कथेचा निवेदिता, तोच वाचिता, तोच परिसता, तोच लिहिता आणि लिहविता. अर्थबोधकता ही तोच, साईच स्वये नटे ही कथा. तोच ये कथेची रुचिरता, तोच होई श्रोता वक्ता. स्वानंद भोगता ही तोच. मग ऐसिया श्रवणाची गोडी, ही काय थोडी परमार्थ जोडी. भक्त सभाग्य जे हे सुख परवडी, आनंद निरवडी भोगिती. आता पुढील अध्यायाचे सार, साईच्या उदीचा महिमा अपार. श्रोते सज्जन पसरितो पदर, होनी सादर परिसावा. हे माडवदे अतिविनीतता, कृपा उपजली साई समर्था. त्यांनीच वदविले निज सच्चरिता, कथारस भरिता अपूर्व. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाडपंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, गुरुमहिमा वर्णनं नाम 32तमोऽध्यायः सम्पूर्णः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय.